मी राहुल सावंत, प्रतिनिधी आसूर न्यूज चॅनल मावळ पुणे. आपण आहोत आता पुणे सत्र जिल्हा न्यायालयामध्ये. आपल्यासोबत साहेब आहेत, केवडिया साहेब. साहेब, कोथरने निर्भय हत्याकांडाविरुद्ध प्रकरणामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमचं योगदान दिले आहेत? आम्ही ही केस 8 महिन्यात संपवली. मे 2023ला आम्ही पुरावे चालू केले घेण्याचे आणि 8 महिन्यात ही केस संपवली. आणि कोर्टाने वेगवेगळे कलमाखाली फाशीची शिक्षा दिली आरोपीला. 376 अ, 376 अ ब आणि 302 आणि सेक्शन 5 प्रमाणे प्रत्येक कलमाखाली त्याला फाशी दिली आरोपी नंबर 1ला. आणि आईनी ती प्रेत लपवलं आणि पोलिसांना माहिती दिली नाही. मुलांनी हे कृत्य घरात केलेले असून सुद्धा त्यासाठी तिला सुद्धा 7 वर्षाची कारावास केलेला आहे कोर्टाने. सर, तुम्ही काय सांगताल या केसबद्दल महाराष्ट्र जनतेला किंवा सामाजिक जनतेला? बघा, असं परत कृत्य होऊ नये आणि असं परत कृत्य कुणी करू नये म्हणून ह्यासाठी आपल्याला कोर्टाने जे काही निकाल दिलेला आहे ते सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि चांगला निकाल दिला आहे कोर्टाने. हे परत असं कृत्य होऊ नये गावात, त्यासाठी चांगला मेसेज गेलेला आहे. आणि कशा प्रकारे आरोपीने तुमची भूलचूक केली किंवा तुम्हाला हे केलंय? भूलचूक म्हणजे त्यांनी ही जे प्रेत होतं ते घराच्या पाठीमागं त्यांनी लपवलं होतं. त्याची आईनी ते प्रेत तिथून काढून ते शाळेच्या पाठीमागं टाकून दिलं होतं नग्न अवस्थेत. तर ते अशी दिशाभूल करण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला कोर्टात. आणि त्याचं म्हणणं होतं की मी घरातच होतो, पण तसं काय त्याच्या CDRवरनं म्हणजे जे आपण लोकेशन काढतो, मोबाईलचे लोकेशन जे काढले त्यातून तो घरात नव्हताच त्या दिवशी. हे कृत्य केल्यानंतर, निर्गुण हत्या केल्यानंतर तो घर सोडून बाहेरच होता पुण्यात आणि डायरेक्ट मग तो कामाला आला. अशी आहे. बापू बोल. पीडित मुलीचे वडील आहे आपल्यासोबत. काका, तुम्हाला काय बोलायचे? बोला तुमच्या पद्धती. खऱ्या अर्थाने न्यायच मिळालेला आहे. त्यामुळे वकील साहेब आणि माननीय श्री जगताप साहेब, कामशेटचे PI यांनी आणि त्यांची टीम, तसेच आपले निश्चित साहेब यांनी भरपूर सहकार्य केलं आणि यांच्या सहकार्यातूनच या खरं न्याय मिळाला. आम्ही ग्रामस्थांनी आतापर्यंत कधीच हा विचार केला नव्हता की अशा घटना घडू शकतात. पण ज्या अशा घटना घडल्या तर त्याला एक न्याय देवता आहे. तुम्हाला न्याय देवता आहे, न्याय तो मिळतोच. त्या प्रतीक्षा वाट पाहावी लागते. पण खऱ्या अर्थाने आम्हाला जे सहकार्य केले, पोलीस कर्मचारी असतील, जे काही साक्षीदार असतील, गाववाले असतील, त्या सर्वांच्या योगदानामुळेच हा एवढ्या लवकर न्याय, कुठलेही आतापर्यंतच्या केसेस पाहिले तर हा न्याय एवढ्या लवकर कोणालाच मिळालत नाही. पण अगदी 17 महिन्यामध्ये हा निकाल लागणं आणि आरोपीला फाशी होणं हे आम्हाला अपेक्षित सुद्धा नव्हतं. पण खरंच न्यायदेवतेला न्याय जे काय आहे त्यांना मानलं पाहिजे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला. आणि आज खऱ्या अर्थाने स्वराला जी आहे श्रद्धांजली ती आज पूर्ण झालेली आहे. चेअरमन आहे आपल्यासोबत. चेअरमन, आमच्या गावातील स्वरा चांदेकरीची साधारण 1-1.5 वर्षापूर्वी निर्गुण खून करून हत्या झालेली होती. तर आज सरकारी वकील असतील किंवा बाकी सर्व पोलीस यंत्रणा असेल, सर्वांच्या सहकार्यामुळे आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे. तसेच त्यामुळे स्वराला न्याय मिळाला आहे. स्वराला न्याय मिळवून दिल्याबद्दल सरकारी वकील असतील, आमचे कोथरूडचे ग्रामस्थ असतील, कामशेट चौकीचे पोलीस निरीक्षक जगताप साहेब असतील. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने स्वरांजलीला आजच्याला न्याय मिळालेला आहे, याचा आम्ही समाधानी आहोत.